आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 63ला थांबलेलो होतो. प्रकरणाचं नाव आहे अपरोक्ष अनुभूती मोक्ष. आणि 63 नंबरच्या श्लोकला वाचून थांबलो. तर पुन्हा एक पाऊल पाठी जाऊया. 63 नंबरचा श्लोक काय म्हणतो? जगाच्या संपूर्ण वैविध्यतेच्या निरसनाची प्रतीती घेतल्याखेरीज आणि आत्मतत्वाच्या सत्यस्वरूपाची अपरोक्ष अनुभूती आल्याखेरीज ब्रह्मशब्दाचा केवळ पुनरुच्चार हीच फलप्राप्ती, नुसती वायफळ बडबड करून मुक्ती मिळणार नाही. बघा, ज्या वेळेला आपल्याला ते सांगतात तुम्हाला आपल्याला बोध होणार, त्यावेळेला 100% आपल्याला ह्या जगताची काय होणार आहे? विस्मृती होणार आहे. जग दिसणार नाही. जगाच्या संपूर्ण वैविध्यतेच्या निरसनाची प्रतीती घेतल्याखेरीज ब्रह्मज्ञान भेटलं, पण जगत सत्य असा जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत ब्रह्म प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. म्हणजे काय होणार? पाहायचे आपल्याला ब्रह्म, दिसतंय काय? जग. मग याचा अर्थ पाहायचे आपल्याला ओरिजिनल सिम्पली, आणि दिसतंय काय? चांदी. पाहायचं आहे आपल्याला साप, दिसतोय काय? रश्शी. मग जेव्हा पूर्ण आपल्याला पक्कल ज्ञान होणार की ही रश्शी नाही आहे, आपला साप नाही, रश्शी आहे, त्यावेळेला मग त्याच्याबद्दलचा आपला विश्वास वाढणार. मग ते आपल्याला प्रचितीला येणार, अनुभूतीला येणार. म्हणजे पहिलं काय झालं पाहिजे? वैराग्य याच्यासाठी सांगितले, तरी विरक्ती वाचू नकही ज्ञानाशी तगणेच नाही, हे विचारोने ठाई ठेविले देवे. जोपर्यंत जगताबद्दल वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत ज्ञान ठसत नाही. अजून एका ठिकाणी सांगतात तैसी वैराग्याची किंवा तरी विरक्ती वाचून ज्ञानाशी. अजून एक बघा की सगळ्या जगाचा अनुभव येईल, परंतु विरक्ती नसेल तर सर्वात्मक मानसी नव्हेची भेटी गा. तरी उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरगी मानसी, तरी सर्वात्मक मज ईश्वराची भेटी नव्हेची. सर्वांमध्ये तो परमात्मा भरलेला आहे ओतप्रोत. त्याची प्रचिती केव्हा येईल? तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. किंवा काय ओळखते आता म्हणलेलं, तया सर्वात्मक ईश्वरा नाही तरी उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी. मनातून जर विरक्ती निर्माण नाही झाली या जगाबद्दल, तरी सर्वात्मक मज ईश्वराची भेटी नव्हेच का. आणि त्याच्या पुढचा अगोदर एक आहे, आणि ज्ञानही आपैसेही होईल, प्रज्ञा परमाणु उगाना देईल, सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता, परी उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न गे मानसी. जर तुम्हाला वैराग्य नाही तर, नाही तर शब्द ज्ञानही तुम्हाला अवगत होऊ शकतं, परंतु नाही. तसं ते सांगतात जगाच्या संपूर्ण वैविध्यतेच्या निरसनाची प्रतीती घेतल्याखेरीज, म्हणजे रश्शी एका साप याचा निर्णय झाल्याखेरीज तुम्हाला शांती मिळणार. आणि आत्मतत्वाच्या सत्य स्वरूपाची अपरोक्ष अनुभूती आल्याखेरीज, अपरोक्ष अनुभूती आल्याखेरीज म्हणजे निव्वळ चांदी आहे, सिम्पली हे कळल्याशिवाय आणि चांदीचं पूर्ण विस्मरण झाल्याशिवाय तुम्हाला प्राप्ती होणार नाही. केवळ ब्रह्मशब्दाचा केवळ पुनरुच्चार हीच फलप्राप्ती, नुसती वायफळ बडबड करून मुक्ती कुठली मिळणार? प्रश्नचिन्ह. मुक्ती कुठली मिळणार? बघा, काही लोक अशी आहेत, ते म्हणतात नाही आपल्याला झालं तरी चालेल, आपण म्हणू अम ब्रह्मास्मी अम ब्रह्मास्मी. म्हणता म्हणता एक दिवस होईल ते म्हणतात, वाया नाही जाणार. पण ते म्हणतात, इथं म्हणतात, पण तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. अशा प्रकारचा श्लोक होता. आणि शेवटचा पॅरेग्राफ त्याचा वाचूया आपण. वेदांताच्या बडबडीने कधी कोणास पूर्णत्व मिळवण्यास साह्य झालेले नाही. केवळ शुष्क परमार्थिक चर्चा करण्याने, जगामध्ये काय शुष्क चर्चा करणारी जास्त लोक आहेत, वास्तव जाणणारे लोक कमी आहेत. वेदांताच्या बडबडीने कधी कोणास पूर्णत्व मिळण्यास साह्य झालेले नाही. केवळ रोज रात्री रोज दिवसभर त्याच्याबद्दल चर्चा करीत बसल्याने नाही होणार. त्याच्यातलं तुम्हाला अपरोक्ष अनुभूती. अपरोक्ष अनुभूती म्हणजे काय? परोक्ष अनुभूती म्हणजे देवास आहे. परोक्ष अनुभूती म्हणजे समजा लहू नाना चव्हाण असे आहेत, तसे आहेत, अमुक तमुक, फक्त ऐकू ज्ञान आहे, पण प्रत्यक्ष भेट झालेली नाही. आता आपण तुम्ही सांगता धानपुरे बाबा, आम्ही ऐकून आहे त्यांच्याबद्दल, ते असे आहेत, ते तसे आहेत, ते तसे आहेत, यांची इत्तिंभूत माहिती बरोबर आहे तुम्ही सांगितली म्हणून, पण ते आमचं परोक्ष ज्ञान म्हणजे आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. आणि ज्या दिवशी प्रत्यक्ष पाहणार आणि जशीच्या तशी स्थिती कळणार त्यावेळेला ते अपरोक्ष ज्ञान. आणि पुन्हा आपण ते 10 वर्षांनी जरी भेटले आम्हाला, तरी आम्ही त्यांना ओळखणार तुम्ही नसताना सुद्धा, हे जानपुरे बाबाचे. म्हणजे ते काय झालं? आपलं दृढ अपरोक्ष ज्ञान. असं झाल्याशिवाय केवळ बडबड काही कामाची नाही. वेदांताच्या म्हणजे भक्ती क्षेत्रातल्या बडबडीने कधी कोणास पूर्णत्व मिळावयास साह्य झालेले नाही.
निव्वळ शुष्क चर्चा, शुष्क चर्चा म्हणजे अनुभूतीची काहीच त्याला खबरबत नाही पण बोलतो. निव्वळ शुष्क चर्चा, शुष्क पुनरुक्ती आणि विस्फोटक युक्तिवाद असं भाषण जबरदस्त करेल की समोरचा माणूस म्हणेल बाबा बाबा काय प्रवचन आहे, काय प्रवचन आहे. पण त्याचाही तुम्हाला आपल्याला काही फायदा होणार नाही. विस्फोटक युक्तिवाद या सर्वांमुळे दमछाक करणाऱ्या वितंडवादाखेरीज कोणतीही भरीव अशी कृपा एखाद्यास होऊ शकली नाही. लईत लय झालं तर वादविवाद होतील परमार्थातले, परंतु भरीव कृपा नाही. साधकांनी कमी बोलावे. हरी बोला नाहीतरी आबोला. अजून काही का पाहिलं होतं आपण काल जाता जाता? युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. जास्त वच बडबड नकोय. आणि बोलायचंच असेल तर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. काय आले? उंदीर आहे का? पाले मग जाऊ द्या, जाऊ द्या, तिला रस्ता द्या. बघा बाबा म्हणतात, आता ती माझ्याकडे आले मी पण घाबरणारच. पण बाबा म्हणतात हे मागील जन्माचे आत्मे आहेत ते तिथं आलेले आहेत ऐकायला. हां, तुम्ही आता साहेब येत ना, नाही घाबरायचे. काही सांगत होत आपण? हां, बोलावा विठ्ठल. बोलायचंच असेल तर परमात्मा, किंवा आता देवाविन काही बोलणेच नाही. अजून एक प्रमाण काल होऊन गेलेलं, साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाई, लोलुपता काय निद्रेशी झिंकावे. बघा त्याच्यावर लिमिट टाकलेलं आहे त्यांनी. ते म्हणतात साधकांनी कमी बोलावे परंतु साधना अधिक साधना करावी, याबद्दल शंकराचार्य आग्रह धरतात. आपण इथे थांबलेलो होतो. आता 64 नंबरच्या श्लोकमध्ये जातोय. आपल्या शत्रूचा नायनाट न करता आणि त्याचे संपूर्ण राज्य आपल्या आधिपत्याखाली न आणता मी सम्राट आहे असा जप करून काही कोणी बादशाह होत नाही. ईश्वराला दृष्टांत बघा कसा फिरून दिलेला आहे. सिद्धांत काय सांगायचा आहे? मी ब्रह्म प्राप्त, मी ब्रह्म, मी ब्रह्म, मी ब्रह्म असं म्हणून तो ब्रह्म होऊ शकत नाही. अशी किती आहेत आता आपण आपल्यामध्ये पण पाहतो ना. असे बोलणं आणि कृती, अनुभूती नाही, कृतीपेक्षाही अनुभूतीला महत्वाचे. कृती जाऊ द्या, ओंगळवाणी कृती असू द्या, पण अनुभूती मात्र पाहिजे त्याला. आपल्या शत्रूचा नायनाट न करता आणि त्याचे संपूर्ण राज्य आपल्या आधिपत्याखाली न आणता मी सम्राट आहे असा जप करून कोणी बादशाह होत नाही. त्या दिव्यत्वाची, अनंतत्वाची अपरोक्ष अनुभूती येण्यापूर्वी आपल्याला आंतरिक जीवनामध्ये आवश्यक त्या पूर्ण अटी पूर्णत्वास जाणे जरुरीचे असते. त्या ईश्वर तत्वाला प्राप्त करायचे. अनंत तत्वाची आपल्याला उपरती अपरोक्ष अनुभूती घ्यायची दिव्यत्वाची. त्याच्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत आपल्याला. जेव्हा एखाद्याने आपल्या सर्व ज्या वेळेला वाचन बंद वाजणं बंद झालं का खोलायचं. खोला. जेव्हा एखाद्याने आपल्या सर्व अंतरशत्रूच्यावर विजय मिळवलेला असेल आणि आपल्या दिव्यत्वामधील निरनिराळ्या प्राकृतिक प्रांतावर अधिराज्य संपादन केलेले असेल तेव्हाच त्याला आत्मप्रभुत्वाची पारितोषिक मिळते. ते म्हणतात अंतरशत्रू आपला आणि व्यक्तितत्वामधील निरनिराळ्या प्राकृतिक प्रांतावर अधिराज्य संपादन केलेले असेल तेव्हाच त्याला आत्मप्रभूची पारितोषिकी मिळेल. म्हणजे त्याला अंतःकरणामध्ये त्या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करता आला पाहिजे. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले आणि काम करो दे केले घर रीते. जे शत्रू आहेत ते पास केल्याशिवाय, ते बाद केल्याशिवाय तुम्ही जर म्हणाल मी सम्राट झालो तर होणार नाही. आधीच्या श्लोकात जे विधान केले आहे त्यावर शंकराचार्य या श्लोकात अधिक प्रकाश टाकीत आहे. निव्वळ शब्दाच्या पुनरुक्तीने काहीच साध्य होणार नाही, हेच आपणास योग्य असा दाखला देऊन ते पटवून देतात. आपल्या शत्रूचा निपात न करता आणि स्वसामर्थ्याने आणि बळाने त्याचे सर्व देश कब्जात न आणता मूर्ख मनुष्य आपण सम्राट आहोत असे जरी घोकत बसला तरी तो काही तसा होऊ शकत नाही. मग कितीही तो वल्गना करो, राजदंड राजमुकुट मिळवण्यापूर्वी आणि त्याने सम्राट म्हणून घेण्यापूर्वी काही आवश्यक अशा पूर्ण अटी पूर्ण व्हाव्या लागतात. बघा उदाहरण दिले सम्राटाचं. जर
चक्रवर्ती सम्राट व्हायचं आहे तर त्याला त्या याच्यामध्ये कोणी विरोधक राहिलेला नाही पाहिजे. प्रत्येक याच्यावर काय पाहिजे, त्याचं आधिपत्य पाहिजे आणि मग तो म्हणू शकतो मी सम्राट झालो. हा दृष्टांत देतात. त्याप्रमाणे सम्राटाला स्वतःच्या साम्राज्यामध्ये कोणी शत्रू असत नाही आणि त्याच्या साम्राज्यात राहणाऱ्या प्रत्येक जणास त्याच्या आज्ञेत आणि इच्छेनुरूप वागावे लागते. या अटीची जर पूर्तता झाली तर तो सम्राट आहे असे जाहीर करण्याची त्याला काही गरज नसते. सर्व जग त्याकरता ते करीतच असते, सर्व जग त्याच्याकरता ते करीतच असते. त्याप्रमाणे साधकाने जर आपल्या आंतरिक शत्रूंना म्हणजे कामनांना आणि विचारांना, देहाच्या गरजा, मनाच्या क्षुधा, बघा शत्रूंना कामना आपली एक शत्रू आहे, मला अमुक करायचे तमुक करायचे ही एक, विचार त्याच्या पाठी मग विचार पळत राहणार. त्याच्यानंतर देहाच्या गरजा, किमान देहाच्या गरजा झाल्या पाहिजेत, नाहीतर गरजा संपू शकत नाहीत. आणि मनाची क्षुधा अवस्था, तहान जशी भूक लागली का नाही शरीराला तशी मनाला भूक लागली, त्या मनाची सुद्धा क्षुधा थांबवली पाहिजे. आणि बुद्धीच्या भराऱ्या, यांना सगळ्यांना कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. बुद्धीच्या भराऱ्या यांच्या यशस्वीपणे नायनाट केलेला असेल आणि जर त्याने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही जीव जाणीव अवस्थांच्या विशाल परिसरात प्रभुत्व प्रस्थापित केलेले असेल तर बघा जागृतीमध्ये सुद्धा म्हणजे आता ह्या व्यवहारातली जागृती आपली, तिच्यात सुद्धा त्याला कंटिन्यू वाटलं पाहिजे कोण आहे मी स्वयं ब्रह्म आहे, जगत परमात्मा आहे. स्वप्नामध्ये सुद्धा, स्वप्नामध्ये जरी स्वप्न पडलं तरी त्याला स्वप्न कोणतं, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. जागृती स्वप्नात जरी गेला तरी तो तेच पाहणार, जागृतीत जे पाहिलं तेच स्वप्नात. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेत, गाढ निद्रेत सुद्धा तेच. असं ज्याला ठसलेलं आहे त्याला विशेष अहम ब्रह्मास्मी म्हणण्याची गरज नाही. ते म्हणतात मी सम्राट आहे असं म्हणण्याची गरज नाही, कारण त्यांनी सगळं राज्य त्याच्या स्वाधीन केलेले, मांडलिक राजे सगळे त्याच्या अंडरटेकिंग आहे, त्याला विरोधकच नाही राहिला. अकबर बादशाह एवढं मोठं राज्य असताना सुद्धा महाराणा प्रतापांच्या मागे का लागला होता, शत्रू नाही ठेवायचा. शत्रू असला तर कधी पण आपण परत पारतंत्र्यात जाऊ शकतो, आपलं राज्य हिरावून घेतलं जातं म्हणून त्यांच्या मागे लागलं. एकही शत्रू नाही राहिला पाहिजे. तसं आपले परमार्थिक शत्रू कोण आहेत, कामना, विचार, देहाच्या गरजा, मनाची क्षुधा आणि बुद्धीच्या भराऱ्या. आणि हे तिथपर्यंत कोणीच पोचू शकत नाही, हे अलीकडे आहेत आणि ते तिकडे जाऊ देत नाही. आणि त्याला जर त्याने त्याच्यावर यशस्वी विजय केला असेल तर आणि नसेल केला तर यशस्वी नायनाट केलेला असेल आणि जर त्याने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही जाणीव अवस्थांच्या विशाल परिसरात प्रभुत्व प्रस्थापित केलेले असेल तर त्याने अहम ब्रह्मास्मी याचा जप त्यानंतर करण्याची काहीच गरज राहत नाही. बघा किती निकराने सांगितलं. साधना करायची गरज केव्हा नाही त्याला, ज्याला वस्तुस्थिती प्राप्त झाली आणि ज्याचं त्याला माहीत असतं मला प्राप्त झाले का नाही. तिसरा असं दुधाला जशी डिग्री टाकतात तसं टाकू शकत नाही. आणि कळालंही जरी तरी तो बोलू शकत नाही, तो बोलू शकत नाही विनायक महाराज तुम्ही अजून कमी आहेत असं बोलू शकत नाही. असं बोलल्यानंतर ते पटणार नाही. मग ते म्हणतात त्याला त्याचा अहम ब्रह्मास्मी याचा जप त्यानंतर करण्याची काही गरज राहत नाही. असं नाथबाबा एक हरिपाठात उत्तर देतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा जप ध्यान त्यासी नाही. या साहेब आज साहेब लोक वर आहेत. मग जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, मग पूजा जप ध्यान त्याशी नाही. बघा त्या माणसाला जप करायची गरज नाही. ज्याचं पोट भरलंय तो जेवण म्हणणार बस झालं, त्याला गरज नाही. त्याच्यातील प्रत्येक बघा त्याला जप करण्याची काहीच गरज नाही. का, जसं आपण काल गेलो होतो तिकडे तर तिथे सांगितलं होतं अशी टाळी वाजवायची आणि समाधीला कान लावायचं. कोणाच्या आश्रमात गेलो होतो आपण, मैपती बाबांच्या तिथे. अशी टाळी वाजवायची, कान लावला का लगेच आपल्याला ऐकायला येतो म्हटलं. तर त्याप्रमाणे ते म्हणतात इथे तुम्हाला का गरज नाही पडायची, सहज भजन झाले त्याचे, न करताही तयाचे भजन झाले असे. मग त्याला भजन करायची गरज नाही, तो पूर्ण व्यवहारी दिसेल पण तो व्यवहारी नाहीये. ते म्हणतात बघा मग त्याला अहम ब्रह्मास्मीचा जप करण्याची काहीच गरज राहत नाही. त्याच्यातील प्रत्येक शरीर पेशी, त्याच्यामध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक विचार
आणि संकल्पा ही सर्व काळी सर्व परिस्थितीमध्ये त्याचे अधिपत्य रम्य सुरात गाऊ लागतील. हेच त्याचे गुणवर्णन करणार. जे विरोधक होते ना ते त्याचे स्तुतीपाठक होतील. आणि त्याची प्रत्येक पेशी आपण जर कंटिन्यू परमार्थ करत राहिलो 7 वर्ष, कोणती गोष्ट 7 वर्ष तुम्ही ध्येय ठरवा. मला पैलवान व्हायचं होणार, मला धनवान व्हायचं होणार, मला आरोग्य संपन्न व्हायचं होणार, आणि मला अध्यात्म ज्ञानात परिपक्व व्हायचं तरी होणार. त्यांनी तशी ती एकच केलेली 7, 14, 21, 28 अशी वयमर्यादा आहे. तुम्ही 7 वर्ष जर करत राहिले तर प्रत्येक 7 वर्षाला आपल्या पेशी चेंज होतात. आणि जर सतत नामस्मरण करत राहिलो तर काही दिवसांनी प्रत्येक पेशी तयार होताना हरिरूप होते, हरिरूप होते, हरिरूप. आणि मग तुम्ही न करता सुद्धा ॲटोमॅटिक तुम्हाला भजन चालू याचा अनुभूती येते. ते म्हणतात प्रत्येक शरीर पेशी त्याच्यामध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक विचार आणि संकल्पना ही सर्व काळी सर्व परिस्थितीमध्ये त्याचे अधिपत्य रम्य सुरात गाऊ लागते. मानवाने योग्य दिशेने केलेल्या स्वयंप्रयत्नाने, बघा प्रयत्न कोणाला करायचा आहे? आपण स्वतः करायचा. मार्ग दाखवणार ते, पण वाटचाल आपल्याला करायची. मानवाने योग्य दिशेने केलेल्या स्वयंप्रयत्नानेच केवळ दिव्य आणि सर्व शक्तिमान असा आपल्यातील आत्मिक अस्तित्वाचा गाभा याचा पुनर्शोध लावता येईल. बघा स्वतःने प्रयत्न केले पाहिजे. बाबा कुठे लांब गेलते का तुम्ही? इथंच होते, बरं झालं. मानवाने योग्य दिशेने केलेल्या स्वयंप्रयत्नाने केवळ दिव्य आणि सर्व शक्तिमान असा आपल्यातील आत्मिक अस्तित्वाचा गाभा याचा पुनर्शोध लावता येईल. हीच कल्पना अतिस्पष्ट सूचकतेच्या दृष्टीने, अर्थगर्भित नादमाधुर्याच्या दृष्टीने समृद्ध गतिमानता आणि यमक यांनी संपन्न अशा पुढील श्लोकात स्पष्ट रीतीने मांडलेली आहे. आपण कशी तिथपर्यंत पोहोचू शकतो? श्लोक क्रमांक 65. जमिनीत खोल पडून असलेल्या संपत्तीचा साठा जर ती जागा निश्चितपणे माहीत असेल, ती जमीन खणली जाईल आणि ते धन दडवून टाकणारे दगडधोंडे बाजूला काढले तरच शोधता येईल. त्याप्रमाणे आत्मतत्वाचे शुद्ध तत्व जे आपल्या भ्रांतीमध्ये दडलेले असते त्याचा ब्रह्मवेत्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे श्रवण, मनन, निधिध्यासन, ध्यान साधनेने शोध लागू शकतो. परंतु ते आत्मतत्व वायफळ युक्तिवादाने कधीच उद्भूत होणार नाही, अगर स्वतःहून प्रगट होणार नाही. आता मी परत एक वाचतो, याच्यामधली भागवतातली कोणती ओळी इथं बसती ते सांगायचं. जमिनीत खोल पडून असलेल्या संपत्तीचा साठा जर ती जागा निश्चितपणे माहीत असेल, ती जमीन खणली जाईल आणि ते धन दडून टाकणारे दगडधोंडे बाजूला काढले तरच शोधता येईल. त्याप्रमाणे आत्मतत्वाचे शुद्ध तत्व जे आपल्या भ्रांतीमध्ये दडलेले असते त्याचा ब्रह्मवेत्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे श्रवण, मनन, निधिध्यासन साधनेने शोध लागू शकतो. परंतु ते आत्मतत्व वायफळ युक्तिवादाने कधीच उद्भूत होणार नाही, अगर स्वतःही प्रगट होणार नाही. काय? बराबर बराबर बराबर. तुमच्या मावशी, तुमच्या जाऊबाईंचा अभ्यास चांगला बरोबर चाललाय. आता बघा, पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळावीन प्राप्ती नव्हे, तेवी आत्मा स्वयंसिद्ध आहे, गुरुकृपाला आहे तैच प्राप्त. आणि निधान म्हणजे पाणी नाही. कधीतरी बोलताना मिस्टेक होती आपली. आपण काय म्हणतो? पाणी. निधान म्हणजे काय? ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान. निधान म्हणजे खनिज द्रव्य पृथ्वीच्या पोटात आहे, पण पायाळूच्या योगे पडिले ठाऊक जगा पुंडलिका सापडिले, आहे की नाही? का दाविले? दाखविले. बघा तसं त्या पायाळू माणसाच्या योगाने तसा ब्रह्मवेत्ते जे आपल्याला, ज्याला माहिती इथं धन आहे तो सांगू शकतो, त्यांनी फक्त काय करायचे? वरचे दगड विटा काढायचे. तसं आपल्यामध्ये नको असलेला भाग काढायचा. कशाने? साधूंनी सांगितलेल्या श्रवण, मनन, निधिध्यासन, ध्यान साधनेने शोध लागू शकतो. आणि ते केलं नाही आपण, आणि नुसती घोकमपट्टी केली. काय केलं नाही? मनन नाही केलं. आज श्रवण केलं, त्याचं काय झालं पाहिजे? मनन झालं पाहिजे. मनन म्हणजे काय? हे काय नेमकं, याच्यात काय सांगितलंय हे. त्याच्यानंतर मला असं कधी होईल, त्याचं नाव निधिध्यासन. मला असं झालं पाहिजे, मला असं झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी ध्यान साधनेने शोध लागू शकतो. एरवी ते असं बडबड करून मिळणार नाही, आणि ते स्वतःहूनही प्रगट होणार नाही.
म्हणजे बघा या वाक्याने सांगले, अगर स्वतःहून प्रगट होणार नाही म्हणजे संसार हा आपोआप होत असतो आणि परमार्थ मात्र अट्टहासाने करावा लागतो, तो आपोआप येणार नाही असा प्रगट होऊन. त्याच्यासाठी आपल्याला साधणार, पण प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक होणार असा आपला अनुभव उलट आहे. नाही नाही, धडपड केल्याशिवाय नाही होणार. आपल्याबरोबर शाळेत काही वेडपट होती, त्यांना नीट अभ्यास करता येत नव्हता, असं वाटायचं यांचा प्रपंच कसं होईल. ते त्यांचे आपल्यापेक्षा टॉपर आहेत, त्यांचं भाग्य होतं, चांगल्या ठिकाणी कामाला लागले, आपल्यापेक्षा टॉपर आहेत. का तर ते प्रारब्धात असतं, ते होत असतं. पण परमार्थ प्रारब्धात असतं म्हणून कोणी म्हणेल आमच्या प्रारब्धात नाही. नाही, तुला मनुष्य देहाला पाठवले ना, आहेच आहे. तुला आता काय करायचं, त्याच्या पाठी पाठलाग करायचा, त्याची पाठपुरावा करायचा, तर होऊ शकतो, 100% होऊ शकतो, पण ॲटोमॅटिक होत नाही. आत्तापर्यंतच्या अनेक श्लोकामध्ये मग तुम्ही म्हणाल मग तर नाम भेटले ॲटोमॅटिक, नाम भेटले ॲटोमॅटिक, परंतु पुढचा जो प्रवास आहे तो 8 तासांनी करावा लागणार आहे. तुकाराम महाराजांना नाम भेटलं, नाम भेटण्यासाठी 8 तास करावं लागलं, पण नाम भेटलं तरी त्यांना 8 तास करावा लागला, 8 तास करावा लागला. जा ब्रह्म भंडाऱ्यावर, जा भामचंद्रावर, जा गोराडेश्वरवर, याच्यासाठी. बरं, हे 3च पॉईंट आपल्याला माहिती, याच्या व्यतिरिक्त त्यांनी घरी काही केलं असेल की नाही? अहो, त्यांनी एकही वेळ रिकामा अर्ध घडी घालवलेला नाही. आत्तापर्यंतच्या अनेक श्लोकामध्ये श्री शंकराचार्य हे योग्य मार्गाने अंगीकृत करावयाच्या स्वयंप्रयत्नाची गरज आणि अत्यंत निकट आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहे. आत्तापर्यंत त्यांनी काय सांगितलं, आपण स्वयंप्रयत्नाने करायचं आहे. आणि आता त्याच्यात अजून एक त्यांनी सांगितलं का अजून ब्रह्मवेत्या पुरुषाकडून श्रवण करायचे. कशाचं श्रवण करायचे? ब्रह्मवेत्याकडून. महावाक्याचं श्रवण झालं पाहिजे आणि महावाक्याच्या अनुषंगाने मग बाकीचं श्रवण झालं पाहिजे. ते श्रवण झालं पाहिजे. म्हणतात आत्तापर्यंत अनेक श्लोकामध्ये श्री शंकराचार्य हे योग्य मार्गांनी अंगीकृत करावयाच्या प्रयत्नांची गरज आणि अत्यंत निकट आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कितीही अभ्यास केलेला असो आणि तत्वज्ञान विषयक वाक्पटुता असो, ती काही जीवनाची परिपूर्णता आहे अशा दिव्य अनुभूतीच्या जवळ इंचाच्या अल्प अंशानेही नेणार नाही, किती वाक्पटुता असली तरी. हो, त्याला जरी स्वतः किती केलं असेल तरी त्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल. ही गोष्ट काही विस्तृतपणे चर्चेली गेलेली आहे मागे भरपूर वेळा. ज्याला आपण अध्यात्मावरील ग्रंथ समारंभाचा सारांश समजू शकतो असा तोच विचार येथे स्पष्ट केला आहे. तोच विचार स्पष्ट करण्यासाठी श्री शंकराचार्य या ठिकाणी एखादा धनाचा साठा उकरून काढीत असल्याचे चित्र रंगवीत आहेत. आता कोणता धनाचा साठा काढायचा आहे? तुकया दासाचे जीवन गीता भागवत धन परमार्थ महाधन पायोजी महिने रामरतन धन. बघा त्या धनाचं. पण आता इथे व्यवहारातल्या उदाहरण सांग. तो विचार स्पष्ट करण्यासाठी शंकराचार्य या ठिकाणी एखादा धनाचा साठा उकरून काढीत असल्याचे चित्र रंगवीत आहेत. धन शोधण्याचे कर्म हे अध्यात्म तत्व पद्धती स्पष्ट करण्याकरता कसे काय विषय होऊ शकते याबद्दल एखाद्यास आश्चर्य वाटेल. धन कमवण्याचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? ते म्हणतात बघा, परंतु धनाचा साठा उकडून काढायचा असेल तर त्याचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? हा दृष्टांत त्या सिद्धांतापर्यंत घेऊन जाऊ शकतो म्हणतात. परंतु कवी मनाला वस्तुनिष्ठ घटनेमध्ये सामान्य व्यवहारी माणसापेक्षा अधिक काहीतरी दिसत असते. व्यवहारात पाहतात संत, आपल्याकडे व्यावहारिक दृष्टीने पाहिलं आणि आपल्या व्यवहारात सुद्धा त्यांना अध्यात्म दिसणार. व्यवहारात सुद्धा अध्यात्म दिसणार. जसं आता सुपाचं उदाहरण सांगितलं, लगेच अध्यात्म कळालं की नाही दत्तात्रेयांना. सूप काय करतं? चांगला माल आतमध्ये ठेवतं आणि फलकट टाकून देतो. तसं व्यवहारात समजा घिसाळ त्या लोहाराचं दुकान आहे आणि तिथून राजे गेले सगळे. आता राजे गेले म्हणजे किती आवाज करीत गेले असतील, पण तो तापलेला जो ताव आहे तो जाऊ नये म्हणून घन घालत होता, तो ठोके टाकत होता. त्याला येऊन मागून विचारलं राजाची स्वारी गेली का? तो म्हणतो मला माहीत नाही. मग त्यांनी सांगितलं, याच्यातून पाहिले हे व्यावहारिक दोन्ही दृष्टांत. पण जर त्या घनावर ठोके मारणारा जो माणूस जसा अलर्ट होता त्याने इकडे बघितलं नाही, त्याच्या कामाशी एकनिष्ठ राहिला, तसा जर दत्तात्रय म्हणतात मी या कामाशी एकनिष्ठ राहिलो मला ब्रह्मप्राप्ती
सहज होऊ शकते. तशा पद्धतीने ते व्यवहारातून सुद्धा कवी मन काहीतरी वेगळं पाहत असतो. आता हे कवी म्हणजे अध्यात्मातले कवी. ज्या ठिकाणी धनसंचय दडवून ठेवलेला आहे त्या जागेची अचूक माहिती जर त्या धनशोधकाला असेल तर ते धन शोधण्याचे कार्य यशस्वी होते. बघा आता हे धन कुठे आहे पारमार्थातलं, तैसा हृदयामध्ये. आणि आता बाकीचे जे आहेत आपल्याला धन शोधायला कुठे घेऊन जातात, चला तीर्थयात्रेला. म्हणजे यांना अचूक माहिती नाही. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. किंवा तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहिना. मग देव सदा जवळीच असे पण तया लागी जन कैसे. म्हणजे देव शोधायचा आहे त्याला ती जागा माहिती पाहिजे कुठे. जसं धन शोधायचंय त्याला ती जागा कळाली पाहिजे. धन शोधकाला असेल त्या जागेची अचूक माहिती जर त्या धन शोधकाला असेल तर ते धन शोधण्याचे कार्य यशस्वी होते. ती जमीन खणण्याचा आणि धन साठा शोधण्याचा त्यास उत्साह पण हवा आहे. खोदत असताना श्रमलेला नाही पाहिजे, तो उत्साही पाहिजे. तसं भक्ती क्षेत्रामध्ये माणूस थकलेला माणसाचं काम नाही. तो कसा पाहिजे, उत्साही पाहिजे. खंतानी सुद्धा मला साठा सापडणार आहे, मला साठा सापडणार आहे. आणि तो जर म्हणला थकलोय तरी त्याला ते धन मिळणार नाही जवळ असलं तरी. मग शोधण्याचे कार्य यशस्वीपणे होते. ती जमीन खणण्याची आणि धन साठा शोधण्यास त्यास उत्साह पण हवा आहे. परमार्थ करताना माणूस पहिल्यापेक्षा उत्साही पाहिजे, कालच्यापेक्षा आज उत्साही पाहिजे, आजच्यापेक्षा उद्या उत्साही पाहिजे. तुम्ही पहा ना आता घाडके बाबा पहा, जेवढे मालिकेतले शिंदे दादा बघा, चकवे बाबा, यांना काय पण ते उत्साही आहेत. त्याने सावकाश आणि धैर्याने तसेच आशावादी धैर्याने आणि चिकाटीने धन साठ्याचे शोधन सिद्धीची पूर्णता होईपर्यंत मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर करून खंडण्याचे काम चालू ठेवले पाहिजे. त्याने आशावादी पाहिजे, उत्साह पाहिजे. आणि उत्साह असून आशावादी, होणार आपलं काम होणार असं उत्साही पाहिजे. अजून काय पाहिजे त्याच्याकडे, आशावादी धैर्याने आणि चिकाटीने लावून धरायचं, मधी गॅप पडून द्यायचा नाही. धन साठ्याचं शोधन सिद्धीची पूर्णता होईपर्यंत मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे. तुम्हाला धन मिळवायला गेलं का पहिले साप बघ किती पाहिलेलं असतं, आपण पाहतो टी व्हीमध्ये पण दाखवतात एखाद्या वेळेला इथं धनाचा साठा आहे पण किती अडचणी आहेत, हे सोपं नाही. मग तोपर्यंत कितीही अडथळे दूर करून खणण्याचे काम चालू ठेवले पाहिजे. शेवटी जेव्हा तो त्या गुप्त धनाशी पोहोचतो तेव्हा ती संपत्ती हस्तगत करता यावी आणि तिचा उपयोग करता यावा म्हणून मनाचा तोल सुटू न देता ज्ञानवृत्ती ठेवली पाहिजे. मिळाल्यानंतर तुम्हाला माहिती का, एकाला एक पिक्चर दाखवला होता, 1 करोडची लॉटरी लागली, तसा बघितल्या खुर्चीवरच गेला डायरेक्ट. त्याला तो लोड सहन करता आला नाही. ज्यावेळेला ते धन मिळाल्यानंतर सुद्धा, म्हणजे परमार्थ धन मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी लई काय म्हणतात त्याला, हुरळून जायचं नाही. त्यांनी स्वतःला शहाणं समजायचं नाही, भाव खायचा नाही, त्यांनी त्याच्यामध्ये राहायचं. नाही तर मग पुन्हा ते गायब. पैसे दागिने आणि गावाला चाललेत. आणि जसं लग्नाच्या हॉलमध्ये दागिने घालता तसंच एसटीत बसून चालले आणि उन्हाळ्यामध्ये गाडीत गर्दीत सगळे धन घरापर्यंत पोहोचल की नाही, सगळं गायब होऊन जाणार. म्हणजे ते त्याचा कसा विनियोग करायचा ते पण त्याला कळायला पाहिजे. त्या गुप्त धनाशी पोचतो तेव्हा ती संपत्ती हस्तगत करता यावी आणि तिचा उपयोग करता यावा म्हणून मनाचा तोल सुटू न देता ज्ञानवृत्ती ठेवली पाहिजे. कसं हँडल करायचं हे पण त्याला ज्ञान पाहिजे. आता हे पारमार्थिक ज्ञानाबद्दल सांगतात. अगदी त्याच पद्धतीने, आता सिद्धांताकडे आले, अगदी त्याच पद्धतीने मानवाच्या अंतर्यामी प्रकृती आवरणाच्या बाह्य अपक्क कोशाखाली दडून असलेली अमर्याद पूर्णत्वाची समृद्ध अशी संपत्ती स्वतःमधील आत्मतत्व शोधून म्हणून शोधायची असते. बघा जसे दगड विटा माती तसे याच्यावर 4 देह आहेत. परत प्रत्येक याचे कोश आहेत, आनंदमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. ती इतकी पातळ आहे, जसं तो जुना हलवा आणायचे ना गावाला पाहुणे, तर त्याच्या आतमध्ये जसा तो पेपर असायचा तो त्याच कलरचा दिसायचा, तो पुद्रा काढायचा. मग तसे ते एक एक कप्पा बाहेर काढत जायचं. केवढी मोठी कामं आहेत, लय मोठी कामं आहेत आपल्याला.
आपण थोडक्यात झालं खुश. झालं नाम, नाम झालं एवढं नाही, नाम ओपन करायचंय. उघडा, मंत्र जाणा. तो मंत्र जो पुढीत दिले ना बांधून, तो काय करा, उघडा आणि जाणा. ते काय आहे ते. मग अंतर्यामी प्रकृती आवरणाच्या बाह्य अपक्क कोशाखाली, ते 5 कोश आहेत त्याच्या खाली दडून बसलेली अमर्याद पूर्णत्वाची समृद्धी अशी संपत्ती मागे बहुताजनी, हेच करीत आलो आम्ही नाही. लुट न सरे लुटिता बहुत मागे जनी, जुनाट ही खाणी उघडली. ती लुटा लुटा संतजन, ती समृद्धी, ती पूर्णत्वाची संपत्ती स्वतःमधील आत्मतत्व आत्मतत्व म्हणून शोधावयाची असते. योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने सातत्यपूर्ण आणि चिकाटीने महान संकटे आली बघा, ती मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने पण जायचंय. योग्य पद्धतीने गेला, सातत्यपूर्ण पाहिजे. योग्य पद्धत आहे पण कंटिन्यू नाही. त्याच्यानंतर चिकाटीने सतत त्याचं सातत्य ठेवलं पाहिजे. सातत्यपूर्वक आणि चिकाटी म्हणजे काय सांगा बरं. सातत्यपूर्ण आणि चिकाटी म्हणजे काय. सातत्यपूर्ण म्हणजे बघा, तो वर जाण्याचा मुंगळा प्रयत्न करतोय सातत्याने आणि पडायचाही प्रयत्न करतोय. पडायला लागल्यानंतर इतका कसोशीने धरण्याचा प्रयत्न करतोय, मी सोडणार नाही, मी सोडणार नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न करून परत चिकाटीने, बघा ही शब्द जवळजवळ सारखे आहेत पण त्याच्यामध्ये फरक आहे. हा, सातत्यपूर्ण आणि ते प्रयत्न सोडत नाही. जरी अपयश आलं, पुन्हा अपयश आलं तरी पुन्हा चिकाटीने. महान संकटे आली असताही, किती संकटे महान. आत्ता या क्षणाला महाराणा प्रतापांना त्यांच्या गुरुनी सांगितलं होतं, सगळं संपलं तरी आत्मविश्वास गमवायचा नाही. सगळं गेलं तरी बस. आता आपल्याला असं वाटणार मरणार म्हणून आपणच स्वतः उडी नाही मारायची, शेवटपर्यंत निकराने लढाई देत राहायची. ते म्हणतात त्याप्रमाणे महान संकटे आली असताही उत्साह कमी होऊ न देता त्या संपत्तीचा शेवटी शोध लागेपर्यंत, नव्हे ती प्राप्त करून घेईपर्यंत, त्याचा ताबा मिळेपर्यंत आणि एकमेव स्वामी म्हणून त्याचा उपभोग घेईपर्यंत साधकास दीर्घ उद्योगी, व्यासंग, आकांक्षा आणि चिकाटी असली, साधकास दीर्घ उद्योग, व्यासंग, आकांक्षा आणि चिकाटी असली पाहिजे. साधकाने अन्य ठिकाणी मात्र कोठेही खनन करता कामा नये. तिथे चिकाटी पाहिजे, सातत्याने काम चालू ठेवायचं. आणि त्याने दुसरीकडे नाही बघा, आता दुसरीकडे खनेल का, खनेल ना अशी वेळ येत. एकाला सांगितलं होतं रोज सकाळी 5 किलोमीटर चालत जायचं. आणि मग 10 दिवसांनी त्या मित्राला विचारलं, तू कुठे आहेस रे, बरेच दिवस दिसला नाही. म्हणलं रोज सांगितलं होतं ना 5 किलोमीटर चालत राहायचं, मग आता रोज कशी माझी गाठ होईल. आता मी 50 किलोमीटर पुढे गेलेलो आहे. किंवा एकाला सांगितलं होतं एका जागेवर 300, त्याला सांगितलं ते 300 फूट खड्डा घे म्हणजे तुला पाणी लागेल. मग त्यांनी एका ठिकाणी नाही घेतला, 10 ठिकाणी 30-30 केलं. तसं नाही, ते म्हणतात त्याच ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे, त्याच ठिकाणी. आता न फिरे माघारी, मी आता तिथंच सातत्याने ते काम करत राहील. मात्र साधकांनी अन्य ठिकाणी कोठेही खनन करता कामा नाही. श्रुती ग्रंथात सांगितले आहे तसे ज्यांना सत्य तत्व समजले आहे त्यांनी उपदेश केल्याप्रमाणे आप्तवाक्य त्यांनी योग्य दिशेने प्रयत्न केला पाहिजे. ज्याच्याकडून आपण समजून घेतले त्याला कळालंय ना, तो म्हणतोय ना मी या स्टेपनी गेलो तर मला होतंय, तर तुम्ही पण आपण त्या स्टेपनी गेलं पाहिजे. ते म्हणतात सातत्यपूर्वक. या अध्यात्म धनसंचयाच्या शोधात, प्रयत्नात, विचाराच्या खोऱ्याने आणि विवेकाच्या फावड्याने खनन प्रयत्न केला पाहिजे. आत्मतत्वाच्या अज्ञानामुळे निर्माण होणारा शरीर, मन, बुद्धी या संबंधीची संगरूपी ढेकळे आपण या दोहींनी दूर करीत असतो. बघा, आपल्यामध्ये अज्ञानामुळे, आत्मतत्वाच्या अज्ञानामुळे आपलं दृष्टी कशावर आहे, शरीरावर आहे. दुसरी दृष्टी कशावर आहे, मनावर आहे. आणि तिसरी बुद्धीवर आहे. ज्यावेळेला आत्मतत्वाच्या अधिपत्याखाली येतो त्या शरीराला व्हॅल्यू नाही आपल्याकडं, मनाला व्हॅल्यू नाही आणि बुद्धीला आपण व्हॅल्यू राहत नाही. ती ढेकळे आपण दोन्ही दूर करीत असतो.
अविद्या आपल्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे विपरीत ज्ञान निर्माण करीत असते. अज्ञान प्रत्येक वेळेला आपल्यामध्ये एक वेगळे वेगळे भावना निर्माण करतं. कोण? अज्ञान. आणि ज्ञान मात्र वेगळं वेगळं नाही करत, एकावरच ठाम करत जातं, ठाम करत जातं, ठाम करत जातं. अविद्या आपल्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे विपरीत ज्ञान निर्माण करीत असते आणि हेच मनाचे विक्षेप आणि अपवृत्त्यात्मक बुद्धीची आवरणे, तो दिव्य धनसंचय आत्मतत्व आपल्यापासून लपून ठेवतात. कोण लपून ठेवतं? अज्ञान. अज्ञान आपले विपरीत ज्ञान निर्माण करतं. मग शरीराच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी आणि अजून बुद्धीच्या ठिकाणी राहिल्यानंतर आपली अप्रवृत्त्यात्मक बुद्धीशी आवरणे आणि आपली वृत्ती वेगळीकडे जाते आणि मग ते मात्र तो दिव्य धनसंचय आत्मतत्व आपल्यापासून लपून ठेवतात. मनन आणि ध्यान साधना यांनी ती आवरणे दूर करता येतात. आपल्याला जे गुरुजींकडून ज्ञान भेटलेले त्याचं सतत मनन केलं, त्या प्राप्तीसाठी ध्यान साधना केली तर ती आवरणे सहजासहजी दूर होऊ शकतात 100%. मनन आणि ध्यान यामुळे मन कमीत कमी विक्षेपाच्या अवस्थेला आणले गेल्यामुळे ते चित्त एकाग्रतेस सिद्ध होत असते. आपण स्वतःसुद्धा अनुभव घेऊन पाहू शकतो. मनन केल्यानंतर आपल्याला कळालं हे करणं गरजेचंच आहे, हे केलंच पाहिजे. मग त्याच्यासाठी ध्यान केलं आपण तर मन कमीत कमी विक्षेपाच्या अवस्थेला आणले जाते. केव्हाही आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ द्या, आपल्याला एक रामबाण उपाय ध्यानाला बसणे. ध्यानाला बसल्यानंतर काय होतं, आपल्या अंतःकरणामध्ये जे काऊर माजलेले त्याच्यामुळे ते गती मिळाली जाते आणि श्वासाची गती ॲटोमॅटिक वाढली जाते. आणि मग श्वासाची गती वाढल्यानंतर जिथे कोपऱ्यात काही कचरा अटकलेला आहे तो ॲटोमॅटिक बाहेर निघून जातो. ॲटोमॅटिक बाबा म्हटले ज्या वेळेलाही तुम्हाला आपल्याला काही प्रॉब्लेम येतील, ज्याच्याबद्दल आपण पूर्णपणे गाफील, आपल्याला काहीच त्यावेळेला निर्णय घेता येत नाही, त्यावेळेला आपण मोठे श्वास घेत राहायचे आणि सोडायचे 2-3. त्याच्याबरोबर आपल्या बोधाचं नाम, त्याच्याबरोबर आपल्याला एकदम फ्री झाल्यासारखं होईल. अहो डॉक्टरसुद्धा बघा ना, इंजेक्शन घेताना काय म्हणतात? लांब श्वास घ्या. त्याचा संबंध आहे आपल्या ध्यानाशी. त्याच्यानंतर लांब श्वास घ्यायच्या ऐवजी तो काय करतो, डायरेक्ट श्वासच बंद करून टाकतो. तर त्याचे इंजेक्शनचे औषध घुसत नाही, तो म्हणतो मोकळा सोड. कोण? काय मोकळा सोडायचा आहे? श्वास. त्याच्यानंतर ते चेक करताना सुद्धा दीर्घ श्वास घ्या. मग इकडं सुद्धा दीर्घ श्वास घेतो, त्याच्याबरोबर सगळं निघून जातं आपलं आणि एकदम ब्लँक होऊन जातो आपण, आपल्याला मोकळा रस्ता होऊन जातो. गेल्यामुळे ते चित्त एकाग्रता सिद्ध होत असते. मानवाला माहीत असलेला विचार या अत्युच्च आध्यात्मिक साधनेकरता मनाची आणि बुद्धीची हीच योग्य अवस्था होय. बघा आता त्या मनाचा ट्रॅक करायचं, त्याला विचाराधीन करायचे. सारासार विचार करा उठाउठी. अजून त्रिगुणासार निर्गुणसार, सारा विचाराकडे त्याला घेऊन जायचे. अत्युच्च आध्यात्मिक साधनेकरता मनाची आणि बुद्धीची हीच योग्य अवस्था होय. हे फक्त वेदांतातच विस्तृतपणे निर्देशित केले आहे. परमार्थ कशाने करायचं? पटणार नाही आपल्या लोकांना सुद्धा, आपल्या बाबांचं वाक्य पटणार नाही. पायी तीर्थयात्रा घडो डोकं खुशाल, आणि त्यातल्या त्यात जो तीर्थयात्रा करतो त्याला नाही पटणार, पण जो जाणून तीर्थयात्रा करतो त्याला मात्र 100% पटणार. हे बोलतोय हे बरोबर आहे. बघा ही ते फक्त ते म्हणतात, हे कोणाला कळू शकतं? फक्त वेदांतामध्ये विस्तृतपणे निर्देशित केलेले. काय करायला पाहिजे? तुझ्या मनाला अंतःकरणात बदल आणायचंय. बाहेरून काहीच आपण रंगरिपेर करून होऊ शकत नाही. जे झालं पाहिजे ते आतून झालं पाहिजे. आपल्या युक्तिवादाशी इनामी, निष्ठांशी प्रामाणिक आणि आपल्या अनुभूतीशी अज्ञाधारक असणारे श्री शंकराचार्य गरजून सांगतात की आपल्यामधील दिव्यत्वाच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या गोंधळात टाकणाऱ्या भ्रांतीपासून पूर्णपणे आणि कायमचे मुक्त होण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ध्यान, मनाची चित्त एकाग्रता, मनन आणि त्याचा पाठपुरावा करणं. बघा कशाच्यामुळे झालेली आपली फसगत? आपल्यामधील दिव्यत्वाच्या अज्ञानामुळे. आता बघा आत्तापर्यंत आपण ऐकलं रश्शी आहे का साप आहे. आता आपल्याबद्दल अज्ञानात विचार केला तर आपण माणूस आहे का ईश्वर आहे? आपण देह आहे का देव आहोत? देव आहोत. पण आपल्याला पटतंय का? हे वाक्य म्हणत असताना सुद्धा आपल्याला पटत नाही आपण कोण आहोत? देव आहोत. मग त्याचं सातत्यपूर्वक जर प्रयत्न केला तर आपल्या दिव्यत्व, आपल्याकडे मग अज्ञान आहे का ज्ञान आहे? मी देह आहे का मी देव आहे? देव आहे. पण आपल्या असं धारणा आहे का तशी व्यवहारात? नाही. हे आपलं आपल्याबद्दल अज्ञान आहे. मग त्याच्यामुळे अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या गोंधळात
टाकणाऱ्या भ्रांतीपासून. मग भ्रांती निर्माण होते. मुळात मी देह, हा देह, हा देह, तो देह, मग तो जनावराचा आहे, माणसांचा आहे, झाडाझुडपांचा आहे. मग ती सुद्धा काय वाटायला लागले आपल्याला? ते बी चैतन्य आहे, पण ते काय वाटायला लागलं आपल्याला? जेथून चराचर हरिसी वजे. पण इकडे गोंधळ झाल्यामुळे, आपल्या दिव्यत्वाबद्दल आपल्याकडे अज्ञान असल्यामुळं, मग गोंधळात टाकणाऱ्या भ्रांतीमुळे, मग जगामध्ये पाहताना सुद्धा आपण काय पाहतो? आपल्यासारखंच दुसऱ्याला पाहतो, चैतन्य रूपात नाही. हा भ्रांतीपासून पूर्णपणे आणि कायमचे मुक्त होण्याचा हा एकमेव मार्ग आहे. साहजिकपणे ते इतर मार्ग सर्व मार्गाचा मोकळेपणा साहजिकपणे ते इतर सर्व मार्गाचा मोकळेपणा आणि इतर सर्व पद्धतीचा अपरिपक्वता दाखवतात, की जे मार्ग आणि ज्या पद्धती म्हणजे त्यांच्या मते वेदांताचे परिपूर्ण तत्वज्ञान आणि तपशिलात्मक व्यवहारार्थ याच्या तुलनेत कुजलेली तर्कसंगती, आंबलेली तारतम्य बुद्धी, विकृत दृष्टी आणि मिथ्या दृढ कथने होत. मग ती जरी यांनी असं नाही केलं आणि अध्यात्माच्या चर्चा ऐकतात, वेदांताच्या चर्चा ऐकतात, तरी सुद्धा ती अव्यवहार्य आहे. ते जरी बोलले तरी तसं नाही. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, अनुभव पाहे शोधून या. क्रियेतून वाचाळतून क्रियेमध्ये जर गेलं तर वाचाळपणा होणार नाही, आणि त्या क्रियेच्या पुढे गेल्यानंतर मग अनुभूतीचा प्रदेश चालू होतो. श्लोक क्रमांक 66 सांगतात, म्हणून बुद्धिमान साधकाने रोगाधिकांचे बाबतीत करतात तसे. नेमकं आपण आपलं आत्मपरीक्षण करायचंय, बाहेरच्यांचं नाही. आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं. मी त्या अध्यात्म मार्गाकडे जात असताना मला काय अडचण येते ते समजून घ्यायला. ते म्हणतात, डॉक्टर जसं निदान करतो काय प्रॉब्लेम झालाय, तसं बुद्धिमान साधकाने, म्हणून बुद्धिमान साधकाने रोगाधिकांचे बाबतीत करतात तसे जन्म मृत्यूच्या बंधनातून स्वाधीन असलेल्या सर्व मार्गांनी मुक्त होण्याची पराकाष्ठा करावी. मी जन्म मरणाच्या तडाख्यातून सुटलो पाहिजे. आणि किती प्रयत्न करायचं? आरोग्य जर समजा आपल्याला इथे ॲडमिशन नाही भेटलं, समजा या हॉस्पिटलला नाही भेटलं, आपल्याला ॲडमिट नाही केलं, तर आपण दुसरीकडे जाणार. कोरोनामध्ये किती लांब लांब जात होते लोक, का तर आपल्याला ते मिळवायचे. तसं जसं आरोग्याच्या बाबतीत करतात, तसं जन्म मरणाच्या बंधनातून सुटण्यासाठी त्या साधकाने मुक्त होण्याची पराकाष्ठा करावी, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. हा 10वा श्लोक म्हणजे या आधीच्या 9 श्लोकातील विचारांचा उपसंहार होय. पूर्वीच्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेल्या आणि दाखविलेल्या सर्व प्रमाण सरणीचा परिपाक सांगण्याकरता म्हणून या शब्द योजनेची या श्लोकाची सुरुवात होत आहे. म्हणून या श्लोकाने झाले, म्हणून बुद्धिमान साधकाने. मागच्या याच्यात सांगितलं, जर नाही प्राप्त केलं तर त्या पोकळ चर्चा राहणार. म्हणून बुद्धिमान साधकाने आपल्या सुरुवातीलाच सावध राहिले पाहिजे. 56व्या श्लोकात शंकराचार्यांनी ही चर्चा सुरू केली होती. 56व्या श्लोकात काय चर्चा केली होती आपण पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. 56व्या श्लोकात सुद्धा सांगितलं, म्हणूनचा संबंध कुठे आहे? 56 तिथून पासून सुरुवात चाललेली आहे, की तुम्ही नुसते परमार्थात वरवर असाल त्याचा उपयोग नाही. तुमच्या अंतरंगामध्ये ते भिनलं पाहिजे, आतून प्रयत्न पाहिजे, चिकाटी पाहिजे. 56 नंबरचा बघू श्लोक आपण. 56 नंबरच्या श्लोकात काय सांगितलेले आहे, म्हणजे लगेच लक्षात येईल आपल्याला. 56 नंबरचा श्लोक. 56व्या श्लोकात श्री शंकराचार्यांनी चर्चा सुरू केली. सगळीकडे यांनी स्वयंप्रयत्न आवश्यक आहेत यावर जोर दिलेला आहे. या सगळ्या 56 पासून तर आता 66 नंबरचा हा 10वा श्लोक आहे. इथे सांगितले स्वप्रयत्न, आपण चिकाटी धरली पाहिजे तर तरू शकतो. 56 नंबरचा श्लोक आहे आणि ते प्रकरण चालू होते आत्मज्ञान त्याचे सौंदर्य. 56 नंबरचा श्लोक आहे. मोक्ष हा योग, सांख्य, कर्मकांड आणि विद्या यापैकी कशानेही लाभू शकत नाही. बघा 56 पर्यंत याच्यामध्ये सांगितलं, तुम्ही ध्यानधारणा करताय, तुम्ही वेदांताचा अभ्यास करताय, परंतु नाही तुम्हाला सांख्य, कर्मकांड आणि विद्या यापैकी कशानेही लाभू शकत नाही. ब्रह्माशी एकरूप होऊनच मुक्ती शक्य असते. तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी तुम्ही किती टच आहे, त्याच्याच वेळेला तुम्हाला ते प्राप्त होणार. एरवी तुम्ही त्याच्यापासून साईडलाईन त्याच्याबद्दल बोलता, काहीच उपयोगाचं नाही. ब्रह्माशी एकरूप होऊनच मुक्ती शक्य असते. ब्रह्मापासून वेगळं राहून नाही. वेगळा आहे तो विभक्त आहे.
किंवा अभक्त आहे. आणि भक्त हा शब्द काय सांगतो? एक रूप आहे त्या परमात्म्याशी, ब्रह्माशी एकरूप होऊनच मुक्ती शक्य असते. न इतर कोणत्याही मार्गाने नव्हे. जोपर्यंत आपण त्याच्याशी समरस होत नाही तोपर्यंत नाही. आणि आपण म्हणलं मला ते समरस होता नाहीत, मी दुसऱ्या मार्गाने जाईल, त्या मार्गाने जाऊ शकत नाही. 56व्या श्लोकात शंकराचार्यांनी ही चर्चा सुरू केली. सगळीकडे त्यांनी स्वप्रयत्न आवश्यक आहेत यावर जोर दिलेला आहे आणि म्हटले आहे की तुलनेने नुसता शास्त्राभ्यास आणि त्यावर चर्चा करण्याची पात्रता हे काही पुरेसे नव्हेत. बस आपण म्हणू आम्ही तर दिवसरात त्याच चर्चा करतोय. चर्चा नकोय, आता काय पाहिजे? काम पाहिजे. आपण गेलो होतो तेव्हा काय म्हणलं ते? चर्चा नको, मला काम पाहिजे, आहे की नाही? शास्त्राभ्यास आणि त्यावर चर्चा करण्याची पात्रता हे काही पुरेसे नव्हे. आता चर्चा करायला सुद्धा ते म्हणतात काय पाहिजे? काय बोलायचं हे तर कळालं पाहिजे. पण निव्वळ ती पात्रता असून उपयोग नाही. या सर्व कारणाकरता हे तर्कदृष्ट्या सहज पटेल की प्रत्येक साधकाने स्वतःच नियमितपणे आणि आत्यंतिक तळमळीने योग्य दिशेने प्रयत्न करीत राहिले पाहिजे. कोणी? त्याने स्वतः, शिवाय नियमितपणे, शिवाय तळमळीने प्रयत्न केले पाहिजे. हे असं जाता जाता भेटल असं हे नाही आहे. कधी कधी बोलतात संत, सहज भेटतं सहज भेटतं, पण ते सहज म्हणजे एवढं सहज नाही आहे. ते सहज भेटेल म्हणजे कोणत्या वेळेला ते भेटल हे सांगता नाही सहज. म्हणजे त्याला आपल्यामध्ये स्वतःच्या अध्यात्म स्वरूपातील शाश्वत दिव्यत्वाची प्रचिती येईल. जर नियमित केलं, स्वतः केलं, अजून तळमळीने केलं तर अध्यात्म स्वरूपातील शाश्वत देवत्वाची प्रचिती येईल, अनुभूती येईल का मी ब्रह्मरूप आहे याची त्याला अनुभूती येईल. या ठिकाणी योजलेली उपमा मोठी अर्थपूर्ण आहे. एखाद्या आजारी माणसाप्रमाणे आपण अविद्येच्या रोगजंतूंनी पछाडलेलो आहोत असे स्वतः समजले पाहिजे. निरोगी स्थिती ही जिवंत प्राणी मात्राची मूळची स्थिती होय. निरोगी पहिल्यापासून आहे, रोग आता झालेले आहे. मग त्याला काय करायचं? रोग कशामुळं झालाय ती कारणमीमांसा शोधून काढायची. पण निरोगी कसा आहे तो? पहिल्यापासूनच आहे. तसे पहिल्यापासूनच आपण आहोत, पण आपण जीवदशेला, हीनदशेला, शरीर दशेला का आलो त्याची कारणमीमांसा शोधायची आणि त्याच्यावर इलाज करायचा. निरोगी स्थिती ही जिवंत प्राणीमात्राची मूळची स्थिती होय. तसं ईश्वर आपण पहिलेच आहोत, म्हणून त्याला म्हणतात हरिप्राप्तीसी उपाय. पण त्याच्यात परत काय सांगतात? प्राप्त करायचं आहे. मग नसलेली गोष्ट प्राप्त करायची का असलेली गोष्ट? असलेली, त्यालाच म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. निरोगी स्थिती ही जिवंत प्राणीमात्राची मूळची स्थिती होय. शरीर जेव्हा ज्ञात आणि अज्ञात कारणाकरता मूळ आरोग्यापासून दूर जाते तेव्हाची शरीराची जी अनैसर्गिक परिस्थिती असते ते आजारी पण होय. म्हणून आरोग्य हे काही निर्माण करावायचे नसते, त्याच्यावर आलेले बाजूच्या गोष्टी काढायच्या. परंतु आपले सर्व प्रयत्न तो रोग निर्माण करणारी कारणे दूर करण्याकडे लावावयास पाहिजेत. काय करायचे? ते कशामुळे आले ते बाजूला काढायचे. आता हा दृष्टांत आहे, सिद्धांत पुढे सांगणार. रोगजंतूच्या प्रादुर्भावापासून मुक्त अशा शरीरातच पूर्ण आरोग्य आणि जोम व्यक्त होत असतो. अगदी त्याप्रमाणे अविद्या हीच आपणामध्ये सर्व असंतुलने निर्माण करते. आपलं जीवन असंतुलित कशामुळे होतं? अज्ञानामुळे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? ज्ञान. आपले शस्त्र कुठे ठेवून दिलेले. जेव्हा शस्त्र पाहिजे तेव्हा आपले शस्त्र लवकर भेटत नाही. ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र. मग यमे कुळ गोत्र वर्जेले जे शस्त्र आहे ते काढलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे अविद्या हीच आपणामध्ये सर्व असंतुलने निर्माण करते की ज्यामुळे आपल्यामधील आध्यात्मिक शक्ती, दिव्य वैभव आणि परमोच्च पूर्णत्व आपणापासून झाकले जाते. परीस आहे आणि परिसाच्या बाजूला आपण लोखंड नेले सोनं करायला, पण मध्ये जर थोडा रुमाल पडलेला असेल तर नाही होणार. मग आता आपल्याला जर त्या लोखंडाचं सोनं करायचंय तर काय करायचंय? फक्त रुमाला हटवायचा. परीस पण आहे आणि लोखंड पण आहे, फक्त आलेली मधली जी
आवर नाही ती बाजूला करायची. एकाच रोगाने बरं पहा, आता एकच रोग आहे, ताप आलेला आहे, पण सगळ्यांना तापाच्या तेवढ्याच पॉवरच्या गोळ्या नाही आहेत. एखादा मनुष्य म्हणतो मग माझी अवस्था नाही होत, हे तर किती गडबड्या लोळतात. बरं गडबड्या लोळतो, त्याला रोग जास्त झाला होता म्हणून डोस जास्त दिलेला आहे. तू जागा थरथर करतोय तर तुझा रोग सीमित असल्यामुळं पॉवर कमीची गोळी दिलेली आहे. एकाच रोगाने आजारी असणाऱ्या दोन रुग्णांना एकाच औषधाच्या सारख्याच अनुमान प्रमाणांनी रोगमुक्त करता येत नाही. त्या रोग्याला तेच औषध उपयोगी पडते खरे, औषध तेच आहे, परंतु औषधाचे प्रमाण व त्याचे अनुमान हे रोगजंतूच्या संसर्ग प्रमाणावर अवलंबून राहील. हा तर कधी ध्यान करायला बसलेला दिसतच नाही, आणि आम्हाला सांगतोय सारखं कर. रोग जास्त झालेला आहे म्हणून सांगितलं. आणि रोग कोणाला होतं माहिती आहे का? ज्याला असं वाटतं मी जास्त करतोय. यांना एक पुस्तक रद्दीमध्ये भेटलं होतं, आणि त्या 68व्या शंकराचार्यांना प्रश्न विचारला होता एका ब्राह्मणाने. आम्ही तर ब्राह्मण आहोत, पण आम्हाला त्रिकाल संध्या करायला सांगितली, आणि या सामान्य लोकांना फक्त नामस्मरण केलं तरी चालतंय ना, आम्हाला तर त्रिकाल संध्या करायला सांगितली, असं का? आम्ही तर भारी असून सुद्धा. ते म्हणले नाही, ज्याला जास्त रोग झाला त्याला जास्त ट्रीटमेंट चालू आहे. परंतु औषधाचे प्रमाण व त्याचे अनुमान हे रोगजंतूच्या संसर्ग प्रमाणावर अवलंबून राहील. तसेच सर्व साधकांच्या करता वेदांत साधना जरी एकच असली तरी तिच्या वैयक्तिक उपाययोजनेत मात्र स्वतःला योग्य असलेल्या प्रमाणातच ती केली पाहिजे. औषध घेतल्यावर रोग बरा होईलच याची खात्री नसते, ते आणखी डझनभर गोष्टीवर अवलंबून असते. नुसतं औषध घेऊन उपयोग नाही, त्याच्यावर काय पथ्ये सांगितलेले, त्यापैकी तप हे अत्यंत आवश्यक होय. वैद्याने सांगितलेले पथ्य न पाळण्याचा मोह रुग्णास होण्याचा संभव असतो, परंतु ते पथ्य त्याने कटाक्षाने पाळले पाहिजे, नाहीपेक्षा ते औषध त्यास बरे करण्याऐवजी मारून टाकीन. बघा, नाम घेत आणि काहींना सांगायचे आपल्यातले जुने महात्मे, त्यांना वाटते हे टिकवणार नाही. मी नाव नाही सांगत, आमच्या जवळचे ते म्हणले मला माळा घालायची बाबा, पण ते म्हणले बघ माळा घातल्यानंतर परत काढायची नाही, खायचं प्यायचं नाही. म्हणलं नाही, आणि जर का तू खाल्लं तर 3 महिन्यात मरून जाशील. तर त्याची बहीण म्हणली दादा तू घालू नको. का? तिला माहिती आपला दादा काही टिकवणार नाही. बघा, म्हणजे तुम्हाला ती पथ्य पाळली पाहिजेत, एरवी ती गोष्ट घडू शकत नाही, आहे की नाही? नाहीतर ती त्या आरोग्याला आणि टाकलेले आहे मारून. आम्ही पाहिलेले आहेत. साधना घ्यायची म्हणजे सोपं नाही, घेतली तर पाळता आली पाहिजे, नाहीतर घ्यायची नाही. नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी, आपण आहे तेच बरं आहे. मग तिथं प्रकरण 16 प्रश्न विचार बघा, 67 ते 71 श्लोक क्रमांक 67 वाचतोय. प्रश्न काय बघा, तू उपस्थित केलेले हे प्रश्न श्रेष्ठ दर्जाचे व शास्त्रात पारंगत असलेल्या सर्वांनी मान्य केले असून ते सूत्रमय व अर्थगर्भित आहेत, आणि त्यामुळे सर्व साधकांनी ते समजावून घेण्यास योग्य आहेत. तुम्हाला वाटलं का काही चेंज झाले? तू उपस्थित केलेले प्रश्न श्रेष्ठ दर्जाचे आहेत, गुरुजी म्हणतात. आता यांनी प्रश्न कधी उपस्थित केले? कधी गेलेत प्रश्न उपस्थित? त्या दिवशी आपण आलोच नव्हतो. त्याच्यामध्ये बरेच श्लोक गेले. श्लोक 48 का 49ला त्यांनी विचारलं होतं गुरुजींनी प्रश्न, पण प्रश्न विचारले हे मध्येच का घुसडलं? तू प्रश्न बरोबर विचारलेत, पण त्याचं बागचं बॅकग्राऊंड सांगितलं, हे असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. त्यांनी प्रश्न काय विचारलेत बघा. गुरुजींनी त्याला लई शाब्बासकी दिली होती, एकदम छान प्रश्न विचारलेत म्हणले तू. आता बघा, त्यांनी प्रश्न विचारलेला श्लोक वाचून दाखवतो तुम्हाला. 49 किंवा 48, 49च आहे बघा. तू उपस्थित केलेले प्रश्न श्रेष्ठ दर्जाचे व शास्त्रात पारंगत असलेल्या सर्वांनी मान्य केले आहेस. तू केलेला प्रश्न योग्य दर्जाचा आहे. आजपर्यंत शास्त्रात जे परिपूर्ण झालेले त्यांना ते प्रश्न मान्य आहेत, कारण ते पण त्या स्टेपमधून गेलेले आहेत. ते सूत्रमय व अर्थगर्भित आहेत. तुझं जे बोलणे ते सुसूत्रतेने तू बरोबर स्टेप बाय स्टेप विचारलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये गर्भित अर्थ होत, आणि त्यामुळे सर्व साधकांनी ते समजावून घेण्यास योग्य आहेत. आता प्रश्न काय केलाय बघा, आपण तर त्या दिवशी म्हणजे जवळजवळ
ही 4-6 दिवसापूर्वी त्याच्यात ज्यांनी दांडी मारली आणि असलं तरी त्याच्या लक्षात असेलच असं नाही. प्रश्न 1, 7 प्रश्न विचारले होते. बंध म्हणजे काय? 2, हा कसा व कोठून आला? नंबर 3, तो जीवनामध्ये कसा स्थित झालेला असतो? 4 नंबरचा प्रश्न, तो पूर्णपणे कसा मुक्त होईल? आता किती प्रश्न जबरदस्त आहे. आता आपण बाबांकडे गेलो हे प्रश्न विचारणार नाही. अनात्म्याचे स्वरूप काय? आत्म्याचे स्वरूप त्याला माहिती करून घ्यायचे. पण पहिलं कशाची माहिती करून घ्यायचे? अनात्म्याचे, नको असणाऱ्याचे. परमोच्च आत्म्याचे स्वरूप काय? बघा. त्याच्यानंतर आणि या दोहोतील आत्मा आणि अनात्मा यातील विवेकाची क्रिया कोणती? हे कृपया मला स्पष्ट करा. श्लोक 49 ला विचारला आणि आता 67 ला सुरुवात होताना मधल्या प्रश्नांची उत्तरणं दिली. पण त्याचे मागचे बाजूचे पुढचे सगळे विषय सांगितले का इथे तू बसशील, इथे बसशील, तू अलर्ट राहा, तू सावध हो. आणि आता त्याला म्हणतात तू उपस्थित केलेले हे प्रश्न श्रेष्ठ दर्जाचे आणि शास्त्रात पारंगत असलेल्या सर्वांनी मान्य केलेले आहेत. मागच्या ऋषीमुनींनी हे सूत्रमय अर्थ गर्भित आहेत आणि त्यामुळे सर्व साधकांनी ते समजावून घेण्यास योग्य आहेत. शिष्याने जेव्हा आपल्या शंका विचारल्या तेव्हा त्या प्रश्नांना सरळ आणि ताबडतोब उत्तर देण्याऐवजी त्याच्या जोडीला आपल्या आंतरिक विकृतीपासून स्वतःस दुरुस्त करण्याचे प्रामाणिक आणि सर्व बाजूनी प्रयत्न केल्याशिवाय निव्वळ तात्विक चर्चा करणे ही किती फोल आहे याची विस्तृत आणि लांबलचक चर्चा करण्यात सद्गुरूंनी मनसोक्त रस घेतला आहे. बघा, 49 ते 67 पर्यंत सद्गुरूंनी त्याला सांगितलं तू नुसती चर्चा करून उपयोगाचे नाही. अशी चर्चा करतात, येतात आणि जातात किती. परंतु आपल्या स्वतःच्या आंतरिक विकृतीपासून स्वतःच दूर करायचे आणि मग तो प्रश्न समजून घ्यायचा आहे. पहिलेच दोष आहेत आणि आपण अजून ज्ञान घेतलं काही उपयोग नाही होणार. पहिलं चकाचक झाला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले लोकांना देव घ्या. पण लोक म्हणले का घेऊ शकत नाही? का घेऊ शकत नाही? साठवणीचे रुंदले जागे. तुम्ही द्यायला तयार आहे पण ठेवायला जागा नाही. पहिला माल आहे त्याचं काय करायचं? तो पहिला माल साफ करण्यासाठी सांगतात. ताबडतोब उत्तर देण्याऐवजी बघा, शिष्याने जेव्हा आपल्या शंका विचारल्या तेव्हा त्या प्रश्नांना सरळ आणि ताबडतोब उत्तर देण्याऐवजी त्याच्या जोडीला आपल्या आंतरिक विकृतीपासून स्वतः दुरुस्त करण्याचे प्रामाणिक कोणी केलेले आहे आपल्याला? आपण विकृत कोणामुळे झालेलो आहे? तिसरा नाही कोणी, आपणच आपली विकृती तयार केलेली आणि सर्व बाजूनी प्रयत्न केल्याशिवाय आपली विकृती काढायची आणि त्या गोष्टी साध्य करण्यासाठी सर्व बाजूनी प्रयत्न केल्याशिवाय निव्वळ तात्विक चर्चा करणे ही किती फोल आहे याची विस्तृत आणि लांबलचक चर्चा करण्यास सद्गुरूंनी मनसोक्त रस घेतलाय. तुम्ही कर्मकांड करा, सगळं करणार, वेदांताच्या चर्चा तरी फोल आहेत. त्या मूळ विषयापासून शिष्यास दूर नेण्याचा हा काही सद्गुरूंचा विषयांतराचा वेळ काढूपणा नव्हेच. नाही तर म्हणाल बाबाला प्रश्न विचारला अजून का उत्तर देत नाही? मुद्दाम बाबा बाजूला घेऊन चाललेत का? बाजूला नाही घेऊन चालले. ही सुद्धा आपली मानसिकता नाहीये. काय सांगतो त्यावेळेला आपली मानसिकता पाहिजे समजून घेण्याची. आपल्याला विचारला प्रश्न आहे आणि उत्तर वेगळे देतात तेवढे ते मेंटल नाही. आपण डॉक्टरला विचारलं आणि डॉक्टर दुसरं काही करायला लागला तर आपण त्यांना विचारतो डॉक्टर हे कशासाठी? तर तुम्ही काय, तो काय म्हणणार? मी डॉक्टर आहे का? तू डॉक्टर आहेस. बघा, ते म्हणतात मूळ विषयापासून शिष्यास दूर नेण्याचा हा काही सद्गुरूचा विषयांतराचा वेळ काढूपणा नव्हेच. उलट शिष्याने आपल्या शंका निरसन करून घेण्याकरता प्रश्न विचारण्याची त्याला दिलेली मुभा त्याने गैरवाजवी वापरू नये. चान्स दिला बोलायला म्हणजे त्याचा व्यर्थवर हे नाही करत बसायचं. वेळेचं सोने केलं पाहिजे. बाबान आपण काही क्षण एकत्र येणार आहे, त्या क्षणाचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. त्या संधीचा, नामी संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. नाही तर फालतू चर्चा करण्यामध्ये जर वेळ दवडला तर तो चान्स पुन्हा येणार नाही. उलट शिष्याने आपल्या शंका निरसन करून घेण्याकरता प्रश्न विचारण्याची त्याला दिलेली मुभा त्याने गैरवाजवी वापरू नये व गैरसमजूत करून घेऊ नये म्हणून त्या चर्चेत विशेष आस्था दाखवली आहे. बघा, कधी कधी त्यांचा शब्द न कळाला तर आपली गैरसमजूत होऊ शकते. म्हणून ती घेऊ नये. गैरसमजूत झाली तर लगेच क्लिअर करायचं. बघा, शंकेला वेळ दिला जातो. मिलिटरीमध्ये मोठमोठ्याला कार्य हे करायचं असतं, ऑपरेशन, सगळं सांगितलं का परत एक प्रश्न विचारतात, काय काही शंका, काही डाऊट आहे का?
डाऊट राहिला तर ऑपरेशन सक्सेस होणार नाही. म्हणून निशंक, निर्द्वंद्व निशंक विचारितामयी मग सुखानंद हृदयी स्थिरावला. मग त्याच्या शंकेचं न कळता निरसन केलेले आणि गैरसमजूत करून घेऊ नये म्हणून त्या चर्चेत विशेष आस्था दाखवली आहे. समाजात असे काही शहाणे दिसणारे महामूर्ख शिष्य असतात की जे त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करतात आणि आपल्या सद्गुरूंशी चर्चा करण्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करतात. ते बापुडे शिष्य आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये इतके मशगूल होते की तो निव्वळ वेडगळपणा वाटेल इतकी प्रश्नाची पुनरावृत्ती करू लागले. एकच वाक्य रिपीट, एकच वाक्य रिपीट. त्या बापुडे बघा, त्यांचा राग नाही आला. वरती ते म्हणले शहाणे आहेत आणि खाली म्हणले बापुडे अज्ञानी. त्यांना कळत नाही आपण काय विचारायचं आणि काय विचारले सांगितलेलं पण कळायला पाहिजे ना. बापुडे शिष्य आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये इतके मशगूल होते की तो निव्वळ वेडगळपणा वाटेल इतकी प्रश्नाची पुनरावृत्ती करू लागले. सारखा तोच प्रश्न, सारखा तोच प्रश्न. बाबा सांगतोय का, हा ऐकतोय. बस. खरे शिष्य अशा तऱ्हेच्या बौद्धिक खड्ड्यात पडणार नाहीत आणि स्वतःच्याच आत्मविकासनाला अडथळा निर्माण करणार नाहीत. आपणच आपले हे होतं, मिळालेल्या संधीचा दुरुपयोग करतो. या संबंधी खात्री करून घेण्याकरता श्री शंकराचार्य 10 निस्तिग्ध श्लोकामध्ये साधक जगाला इशारा देत आहेत. विषयाला मिळालेल्या वळणाचा उपसंहार करून ते आता शिष्याने उपस्थित केलेल्या 7ही प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देत आहेत. आता सांगितलं हे मागं एवढं श्लोकामध्ये मी वेगळं सांगितलं, सांगण्याचा उद्देश होता तो पूर्ण अलर्ट झाला पाहिजे. मग आता त्या 7 प्रश्नांची उत्तर देणार आहे. या श्लोकामध्ये सद्गुरू विद्यार्थ्याने ज्या स्वरूपात प्रश्नाची मांडणी केली त्याला शोभून दिसणारे सौंदर्य आणि निश्चितपणा आणि त्या प्रश्नांमधील प्रज्ञा याबाबत त्याला पुन्हा एकदा शाबासकी देतात. एवढी उमज आलेली आहे त्यांच्या शिष्याला, काय प्रश्न विचारले पाहिजेत, अति महत्वाचे प्रश्न विचारले तेव्हाच खुश झालते गुरुजी. वाह, काय प्रश्न विचारलायस तू, तुझ्या बुद्धीला दाद द्यावी असं वाटतं. ते म्हणतात जबरदस्त तुम्ही त्याची स्तुती केलेली त्या मागच्या श्लोकांमध्ये. खूप छान प्रश्न पुन्हा म्हणतात, शाबासकी देतात. आणि त्या प्रश्नामधील प्रज्ञा याबाबत त्याला पुन्हा एकदा शाबासकी देतात. लय हुशारीने त्याच्यामध्ये ज्ञान आहे, प्रज्ञेचं ज्ञान आहे तुझ्या प्रश्नामध्ये. पिंजून काढलेल्या विचारांची योग्य शब्दात बांधणी करून जेव्हा खऱ्या विद्वत्तेच्या चरणाशी तो विचार सादर केला जातो तेव्हा त्यातून निर्माण होणारे पूर्णत्व हेच या ठिकाणी सद्गुरूंनी उल्लेख केलेले वैभव आहे. तू प्रश्न विचारलायस अगदी योग्य आहे आणि जिथे विचारायला पाहिजे तिथे विचारला म्हणून ते शाबासकी देतात. तिसरे जर काय म्हटले असते तुला त्याची काय गरज आहे. आपले एलकर बाबा म्हणले, आम्ही आमच्या गुरुबाबांना म्हणलं बाबा मला ते बोधाचं सांगा. ते म्हणले तुला त्या बोधाचं काय गरज आहे, बोधाने तुझा संसार उद्ध्वस्त होईल. त्यापेक्षा तू काय कर, तुला मी भांडवल देतो, पुस्तकं काढ आणि विक, त्याच्यामध्ये 40% मार्जिन तुला 60% तुला. बघा, पण इथे शाबासकी दिली आणि तिथं म्हणली ह्या प्रश्नाची काय गरज आहे, तुम्ही जाऊन विचारा बरं. देव भेटेल का, हा देव भेटणं एवढं सोपं आहे का. आणि एखादा म्हणला देव भेटेल का, साधूला भेटला, काय प्रश्न विचारलाय. अरे 100% भेटेल, काय प्रश्न विचारलायस तू. रामकृष्ण परमहंसांनी, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण, बघा हे मैदानातच होते. फॅन वायर, वायर काढवला नाही, काढली तर येणार ना. यांना 150 वर्ष आयुष्य आहे की नाही. काय चाललं होतं, रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला होता त्यांच्या स्वामी विवेकानंदांनी, आपने भगवा कपडा क्यों पहना है. दुसरा म्हणला असता याला काय उचापती करायची गरज आहे. तर रामकृष्ण परमहंस म्हणतात जिसने भगवा पहना है इसके मतलब तू समझ जो भगवान को पहचानता है वही भगवा पहनता है. आता हे रस्त्याला फिरणारे बघा बरं, बघा बरं विचार. अच्छा मेरी मुलाकात करके दे सकते, 100% म्हणले तुझी त्याची गाडी घालून देऊ शकतो. आता ह्या प्रश्नांचा इतरच्या डोक्याला वाटलं ना, काय विचारतात म्हणते कीर्तनच सांगते आम्हाला, कोणी काही विचारतो बघ कपडे का घातले, आम्ही सांग ना तू का घातले. मग तो माणूस शाबासकी देतो. ते म्हणतात बघा खऱ्या विद्वत्तेच्या चरणाशी तो विचार सादर केला जातो. जिथं त्या प्रश्नाचे उत्तर भेटणार तिथं तो प्रश्न सादर केला तर त्या प्रश्नाची किंमत आहे, इतर ठिकाणी नाही. तेव्हा त्यातून निर्माण होणारे पूर्णत्व
हेच त्या ठिकाणी सद्गुरूंनी उल्लेखलेले वैभव होय. जेव्हा सच्चा शिष्य सद्गुरूंच्या चरणापाशी स्थित होतो तेव्हा तो त्यांच्याबद्दलचे कौतुक, आदर, भक्ती आणि प्रेम यामध्ये इतका गुदमरून जातो की तो सद्गुरूच्या भोवती असणारे शांततेचे दिव्य वातावरण आपल्या बुद्धिहीन बडबडीने आणि बाष्कळ बोलण्याने बिघडून टाकण्यास धजावत नाही. बघा, मिळालेलं तो माणूस इतका वेडा होऊन जातो. तुम्ही पहा, आपण झालेलो आहोत तसे सगळे. त्या भक्ती, त्या संतांबद्दल भक्ती. दादा येऊ द्या बरं, भेटू द्या, आपल्या बाबा भेटू द्या बरं. तुम्ही गाडीवर निघाले, जाणार की नाही तुम्ही गाडीवर? ते म्हणणार तुम्ही जावा गाडीवर, आपण म्हणणार नाही नाही जाऊ ना नंतर. त्यांच्याबद्दल भक्ती निर्माण होणार आपल्याला, त्यांच्याबद्दल प्रेम इतकं निर्माण होणार, त्या प्रेमात आपण गुदमरून जाऊ तरी बाहेर पडण्याचं आपल्याला आठवण नाही होणार. काय उदाहरण हरिपाठातलं सांगू शकता? बघू बरं. हरिपाठातलं प्रमाण. हा, भ्रमर गुंतले तो कमळ दळ चिरून येणे, एवढा प्रेमात गुंतलेला आहे तो तुळा भेदून जाऊ शकतो. असे प्रेमात भुलले पाहिजेत. बोललो आपण तसं. भुलविले 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 वेणुनादे. काय म्हणले भगवान बाबा सकाळी गवळण म्हटले तेव्हा रडले होते ते. काय म्हटले? हा, मन रमतच नाही. बघा काय पुढंच वाक्य काय? मन रमतच नाही. कृष्णाबाई भेटवाबाई, कृष्णापायी भेटवाबाई. हा, मज भेटवा कृष्णाबाई. बाबा मन रमतच नाही. आणि मदने बाबा तेव्हा एकदा तुमच्या घरभरणीला जाताना पानसरे बाबा एक म्हटले होते गवळण. कोणती? नाही आठवत? त्याचे सांग ना दुसरं. हा हा, तो भुंगा एवढा भेदन करणारा असतो. हत्ती येतो सकाळी, धिंगोडसा घालतो त्या हौदात, त्या याच्यामध्ये तलावात, आणि कमळ फेकून देतो, जातानी पाय तोडून जातो, मरून जातो. पण कमळ दळ चिरून येणे एवढी त्याची कंडिशन होते. एवढं प्रेमात गुंतून जातो माणूस. यामध्ये इतका गुदमरून जातो की तो सद्गुरूंच्या भोवती असणारे शांततेचे दिव्य वातावरण आपल्या बुद्धिहीन बडबडीने आणि बाष्कळ बोलण्याने बिघडून टाकण्यास धजावत नाही. तो शांत राहतो. वातावरण बिघडवायचं नसतं. बिघडलेलं वातावरण ताळ्यावर आणतो तो. जो शिष्य अधिकार संपन्न असतो त्याचे विचार स्फटिकाप्रमाणे पैलूदार असतात. काहींना भेटावंच वाटतं आपल्याला. जो शिष्य अधिकार संपन्न असतो त्याचा सुद्धा काय असतो? अधिकार असतो. बाबा त्याला बोन करणार बळच. अधिकार त्याचे विचार स्फटिकाप्रमाणे पैलूदार असतात. त्या स्फटिकाच्या खाली काही ठेवा ना, क्लीन दिसणार. जे जे ओरिजिनल आहे काय विचारायचंय ना त्याच्यामध्ये आडदा पडदा छोडतो, असं त्याचं बोलणं असणार. आणि ती आत्म्याच्या दिशेने असणार. व्यवहाराचा त्याच्यात काहीच गंध नसतो. ते स्फटिकाप्रमाणे पैलूदार असतात आणि तर्कसंगत आत्मविश्लेषणानंतरच त्याला आवर घालता येणार नाहीत अशा काही अडचणी आलेल्या असतात की ज्या दूर करून घेण्याच्या हेतूने तो सद्गुरूच्याकडे आलेला असतो. अगदी जवळ गेलेला आहे तो मोक्षाच्या बॉर्डरला, पण तिथे गेल्यावर तुकाराम महाराजांना बोध झाला होता तरी बाबाजी चैतन्यांकडे गेले का? मला कळालेलं आहे फायनल आहे का? थोडासा मला जरा डाऊट वाटतो, थोडासा डाऊट. बरं झालं ना आपल्याला डॉक्टर पहिल्यांदा बोलवतो, दुसऱ्यांदा बोलवतो, तिसऱ्यांदा आपण स्वतः जायचं असतं तरी सुद्धा क्लिअर भेटण्यासाठी. नील सर्टिफिकेट जसं घेतो तसं त्यासाठी गेले. मला थोडासा डाऊट आहे. ॲक्च्युली त्याचं सगळं क्लिअर आहे, पण तो क्लिअर करण्यासाठी गेले. तुकाराम महाराजांना 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला तरी बाबाजी चैतन्यांकडे गेले का? किंवा आपण बघा पूर्वी शाळेत होतो, गाईड नसायची, मग गणित बरोबर आहे का नाही फक्त मागे उत्तर असायचं, उत्तर बरोबर बस प्रश्न मिटला. एवढीच अडचण त्याला असते. जो शिष्य अधिकार संपन्न असतो त्याचे विचार स्फटिका सारखे पैलूदार असतात आणि तर्कसंगत आत्मविश्लेषणानंतरच त्याला आवर घालता येणार नाहीत अशा काही अडचणी आलेल्या. आता त्याला फायनल ज्ञान झालेलं नाही, तो फायनलला आलाय आणि ते झालं ना तरच मी त्या विषयांना आवर घालू शकतो आणि परिपूर्ण होऊ शकतो. आलेल्या असतात की ज्या दूर करून घेण्याच्या हेतूने तो सद्गुरूकडे आलेला असतो.
ज्या अर्थी ती शंका, बघा उदाहरण इतकं जबरदस्त देणार आहेत ना ते, तो दुसरं बाकीचं बोलणार नाही. ज्या अर्थी ती शंका त्याला खरोखरीच आलेली असते आणि ती त्याने पूर्णपणे आत्मसात केलेली असते, म्हणून त्याला ती स्वतःच्या विचाराची तर्कसंगती एकदम निर्देशित करून कमीत कमी शब्दात मांडता येते. जास्त पल्लाळ नाही, थोडक्यात थोडक्यात मांडतात. बघा आता काय विचारणार तो खरोखर अडचणीत सापडलेला आहे म्हणून तेवढाच प्रश्न विचारणार, नसेल तर तो विचारणार पण नाही. जर तुम्ही एखाद्या अंधाऱ्या रात्री रस्त्याच्या बाजूच्या विहिरीत पडला तर खचितच तुमची स्थिती मत्सर न करण्यासारखी होत असते. तुमचा राग तोही करणार नाही आणि तुम्हालाही राग नाही येणार, पण तुम्हाला तुमचा राग येणार नाही कोणाला आणि तुम्हालाही नाही. तुम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याकरता अत्यंत उत्सुक असता. अशा वेळी तुम्ही तिकडेच येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकता आणि एकदम मदती करता, धाव करता. तो उपकार करता विहिरीजवळ पोचतो, तो तो उपकार करता विहिरीजवळ पोचतोही. अशा वेळी तुम्ही तुमचे नाव, गाव, पत्ता, कुटुंबाची सविस्तर माहिती, तुमचा सामाजिक दर्जा इत्यादी सांगून, शिवाय तुम्ही इतक्या रात्री त्या विहिरीपाशी कसे आलात, तुम्ही त्या विहिरीमध्ये कसे पडला आणि विहिरीतून वाळूच्या तळाशी असताना तुमच्या मनाला कोणकोणते विचार आले इत्यादी अशी संपूर्ण कथा विहिरीच्या तळाच्या ठिकाणापासून सांगण्यास सुरुवात कराल. सांगणार की नाही? तसं तो कसं काढील आपल्याला? सगळं सांगणार का आपण? काही सांगणार नाही, फक्त मला वाचवा. तोही शहाणा, बाकीचे काही विचारणार नाही, त्याला काढण्याचा प्रयत्न करील बस. विहिरीच्या तळाच्या ठिकाणी सांगण्यास सुरुवात कराल काय? नाही, मुळीच नाही. अशा कठीण समय मी विहिरीत पडलो आहे, मला वाचवा, कृपया वाचवा, एवढेच तुम्ही ओरडाल. याहून दुसरे ओरडणे अनैसर्गिक ठरेल. अगदी त्याप्रमाणे साधक शिष्यास जेव्हा समजून चुकले असेल की तो अविद्येच्या अहंकारामध्ये दुःख आणि बंधने यांच्या शुष्क विहिरीत पडलेला आहे, अशा वेळी जेव्हा तो सद्गुरूंची भेट घेईल तेव्हा तो उगाच बाष्कळ चर्चेत रस घेणार नाही वा कथाही सांगत सुटणार नाही. सद्गुरू मला वाचवा ही एकच त्याच्या हृदयाची अर्थ हाक असणार, बस. बाकी दुसरं काही नाही. आपल्याला कधी कधी बोलावं लागतं, एखादा भेटलं तर हे असं पल्लाळ लावतं, त्याला आपण सांगतो अरे तू मुद्द्याचं बोल पटकन, टाइम कमी आहे. नाही, बघा जेव्हा साधक गुरुकडे जातात तेव्हा त्यांनी शब्द वेल्हाळ होऊ नये, हाच शंकराचार्य शिष्याला शब्बासकी देत असतात. बघा हाच शंकराचार्य शिष्याला शब्बासकी देत असताना अनेक साधक पिढ्यांना उपदेश करीत आहेत. त्याला का शब्बासकी दिली? मोजक्या विषयाला हात घातला तू, बाकीचं पल्लाळ नाही. म्हणजे समोरच्याला बी कळालं पाहिजे, त्याला का शब्बासकी दिली, मला का नाही? त्याला का दिली? तर अशा पद्धती चालला म्हणून हे त्यांना प्राकर्षाने ते इतरांच्या लक्षात आणून द्यायचे. मात्र त्यामुळे आपण त्याचे मूल्यमापन करण्याच्या आपल्या प्रयत्नामध्ये त्याच्याशी बोलण्याचे आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जात नसते. बघा म्हणजे बाबांनी सांगितलं जास्त वेल्लाळ लावू नको, पल्लाळ लावू नको, म्हणजे त्याचं बोलणं थांबवायचं नाही, त्याला तेवढी मुभा दिलेली, पण महत्त्वाचं बोल. आपण त्यांना एकदा गुरुमान म्हणून मान्य केल्यावर जेव्हा त्यांच्याकडे वेदांतामधील सूक्ष्म सत्यत्वाची यथायोग्य दीक्षा घेण्यास आपण जातो तेव्हा भावनांचे किंवा आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करून त्या मंगल वातावरणाचा औचित्य भंग करू नये, एवढा शंकराचार्यांच्या सांगण्याचा हेतू आहे. आता अनुग्रह घ्यायला गेलाय ना, मग तेवढंच बोलायचं. बाबा म्हणले, मधने बाबा म्हणले, बाबा जर आलेच कधी तर विचारायचे कसं काय चाललंय. मग तो जर सांगायला लागला ऊस लावलाय, अमुक आहे तमुक आहे, पोराचं लग्न ठरले, आणि एक जण फक्त म्हणायचं कसं आहे, बस बरं आहे बाबा, बस एवढ्यातच आलं. कसं काय म्हणलं सगळं लेटर सांगत बसायचं नाही. शिष्याने विचारलेले सर्व प्रश्न इतके निश्चित स्वरूपाचे व इतक्या लाक्षणिक शैलीत मांडलेले होते की तत्वज्ञानातील प्राथमिक विचार समजून घेण्याच्या त्याच्या स्वतंत्र प्रयत्नांचे ते निर्देशक होते. ते प्रश्न गुह्य विचारांनी इतके गच्च भरलेले आहेत की त्यांच्या वाच्यार्थातून त्या गुह्याचा वरवर सुद्धा बोध होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय ज्ञानेश्वरी, हरिपाठ सामान्यांसाठी आहे. हरिपाठ आहे सामान्यासाठी, पण विद्वानाला कळाली आहे की नाही, आहे सामान्यांसाठी.
विद्वानांनी सांगावं उत्तर याचं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सांगावं विद्वानांनी. काय सांगणार आहे? नामच माहीत नाही तो काय सांगणार आहे? उलट नामाच्या विरोधात काम चालू आहे, म्हणून ज्ञानोबा त्यांना कळून देत नाही. त्यांना आहे ना अक्कल नसलेला माणूस आवडतो, पण ओव्हर स्मार्टपणा करणारा माणूस आवडत नाही साधू संतांना. तत्वज्ञानावरील प्राथमिक विचार समजून घेण्याच्या त्यांच्या स्वतंत्र प्रयत्नांचे ते निर्देशन होते. ते प्रश्न इतके गुह्य आणि इतके गच्च भरलेले आहेत की त्यांच्या वाच्यार्थातून त्या गुह्याचा वरवर सुद्धा बोध होत नाही. शिवाय या चर्चा म्हणजे सुट्टीच्या दिवशी करमणुकीकरता वेळ घालवणाऱ्या वाचकांच्या सवंग मागण्या आणि अशिष्ट अभिरुची पुरवणारे रविवार साप्ताहिकातील विषय नव्हेत. कशी चपराक मारलेली. तीव्र तार्किक क्षमता लाभलेल्या बुद्धीलाच केवळ शक्य असलेल्या व संपूर्ण शांतचित्त वातावरणात अंगीकारलेल्या संशोधनाच्या अगदी अतीत खोलवर विचारांना त्या चर्चा ढवळून काढतात. बघा हे कळणार कधी माहिती का? बघा आजचा हा विक्षेप आपल्याला एवढा नाही जाणवला, पण जर ही शांतता असती ना, अजून भयान शांततेत आपण जाऊ. कोणताही विषय समजून घ्यायचा असेल तर पूर्ण शांतता पाहिजे, तीव्र तार्किक क्षमता पाहिजे, त्याचे सुद्धा 50% तयारी पाहिजे. तर म्हणता ताक भात त्याला कळालं पाहिजे असं पाहिजे. लाभलेल्या बुद्धीलाच केवळ शक्य असलेल्या व संपूर्ण शांतचित्त वातावरणात अंगीकारलेल्या संशोधनाच्या अगदी अतीत खोलवर विचारांना त्या चर्चा ढवळून काढतात. आपल्या शुद्ध स्वरूपाच्या मूलभूत स्वातंत्र्याची आत्मतत्व म्हणून अनुभूती घेण्यासाठी जे आपल्या बंधनापासून दूर होऊ इच्छितात त्यांनाच केवळ या विषयात रस वाटत असतो. बघा आपल्या शुद्ध स्वरूपाच्या मूलभूत स्वातंत्र्याची, आपलं शुद्ध स्वरूप कसं आहे त्याचं मूलभूत स्वातंत्र्य पाहिजे. आता आपण कसे आहेत? बंधनात दडलेलो आहोत. आपल्याला नाही म्हणलं तर जगाचं बंधन नसलं तर आपलं आपल्याला आहे ना अंतर्बाह्य. मला असंच करायला पाहिजे, मला तसंच करायला पाहिजे, माझं मुलाचं कर्तव्य काय, घराचं कर्तव्य काय, गावाचं कर्तव्य काय, जाती बांधवाशी ज्ञाती बांधव, ही सुद्धा बंधनं झुगारून द्यावं लागतील. आणि त्या स्वातंत्र्याची आत्मतत्व म्हणून अनुभूती घेण्यासाठी जे आपल्या बंधनापासून दूर होऊ इच्छितात त्यांना असं वाटतं मला आता सोडवा, मला याच्यातून सुटायचं आहे, त्यांनाच केवळ या विषयात रस वाटत असतो, इतरांना नाही. आपली वेळ झालेली, थांबूया आपण. श्लोक क्रमांक 67ला थांबतोय. उद्याचा पाहू विषय 68 नंबरला. आता 67ला थांबतोय. झालेली सेवा विवेक चुडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 67ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ग्रंथ विवेक चुडामणी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे यज्ञ तोषावे तोषोनी मजल्यावे पसाय दाने. जय फळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे प्रियांचे तिमिर जाओ. ईश्वर सुधर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जातो वर्ष सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवर्त भूमंडळी भेट तुया होता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. गोलके जे अर्णव पियुषांचे चंद्रनेचे अरांचन. मार्तंड जेता बहीण ते सर्वाही सदा सज्जन स्वैर्य होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिनी लोकी. भजिजो आदि कुर्सी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष रोकी. दृष्टादृश्य विजय हो आवेजी एक मने श्री विश्वेश्वरा हो. आवैल दान बसावो येणेवरे ज्ञानदेव सुग्या झाला. येणेवरे ज्ञानदेव सुग्या झाला. येणेवरे ज्ञानदेव सुग्या झाला. हरि ओम शांती शांती शांती. उद्या